वाजता झूम कॉल असतो दर रविवारी त्यांचा, त्यामुळे काळाला अनुरूप त्यांनी ही माणिक मावशी, तर तिला काही आईबद्दल बोलायचंय. हॅलो प्रिय बायडी, 24 फेब्रुवारीला तो 90व्या वर्षात पदार्पण केलंस. खूप खूप आनंद झाला. शतायुषी भव, तेही उत्तम आरोग्यासह. ह्या शुभेच्छा. दुधात मिसळलेल्या साखरेसारखी आपली गेल्या 50 वर्षांची मैत्री, तुझी वेगवेगळी रूपं, झालेली स्थित्यंतरं, आयुष्यातले चढ उतार यांच्या आम्ही सर्व साक्षीदार. तुझं आयुष्य आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. तू प्रार्थनेतून, माणुसकीतून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून जाणीवपूर्वक तुझं आयुष्य सुंदर बनवलंस. त्यामुळेच तू आमची प्रेरणास्थान स्थान झालीस. वेळ कोणतीही येऊ, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असं नाही, काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दौडायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. बहरायचं फुलासारखं आणि पसरायचं सुगंधासारखं, हा मंत्र तू आम्हाला दिलास. चांगले होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. ही शिकवण तू तुझ्या कृतीतून आम्हाला दिलीस. सर्वांचे मनोबल वाढवणारी, सगळ्यांवर प्रेम करणारी, सगळ्यांची काळजी घेणारी अशी तू आम्हा सर्वांसाठी मातृतुल्य आहेस. तशीच एव्हरग्रीन पण आहेस. सौ संगीताची भक्कम साथ तुला लाभली आहे. तुला सुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंद लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्याच यंग बीपीटी ग्रुप. आणखीन एक मैत्रीण आली नाही आहे, तर तिने पण सांग. माझं नाव नाही घेतलं तुम्ही. सौ संगीता ती नंतर आहे, मी पहिला आहे. शिरीष, रेखा, शंतनू, यश सगळेजण होते बरोबर, म्हणून आमची बायडी एवढी यंग राहिलेली आहे. मीना मोकल आलेली नाही आहे, तर तिने पाठवले. बायडीची 90 आणि आमच्या मैत्रीची 50. तसं बघितलं तर बायडीबरोबर आम्ही 50 वर्षांपेक्षा सोबत आहोत. आम्ही BPT जॉईन केलं तेव्हा बायडीची 15 वर्षांपेक्षा अधिक सर्व्हिस झालेली आणि आम्ही नवख्या. तरी त्यांनी आम्हाला त्यांच्यात मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे लगेच आपलंसं करून घेतलं आणि आमची मैत्री लोणच्यासारखी कधी मुरत गेली ते कळलंच नाही. बायडीच्या रिटायरमेंटनंतर काही वर्षांनी आम्ही साऱ्याजणी रिटायर झालो. जरी रोज भेटत नसलो, बोलत नसलो, तरी आम्ही एकमेकींना विसरलो नाही याची खात्री म्हणजेच आमची मैत्री. आमच्यात आपलेपणा, जवळीक, हक्क असला तरी सगळं शाबूत ठेवून नको असलेल्या, अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. हे बाळकडू आम्हाला आमच्या बायडीकडून मिळालं. आमच्या आयुष्यातील कडूरुगड प्रसंगी त्यांचा खांदा सदैव आम्हाला लाभला. वयाच्या 90 त्यांची तब्येत आणि उमेद चांगलीच आहे, तरी त्यांना इथून पुढे चांगले आरोग्य, समाधानी जीवन लाभो आणि अशा आमच्या मैत्रींचा शतकपूर्ती समारंभ साजरा करण्याचा योग आम्हाला लाभो, अशी आशा व्यक्त करून थांबते. मीना मोकल.